Okay, good morning. Good morning, sir. Good morning. Good morning. Yes. So we have started the discipline, next discipline of the civil engineering, that is surveying, and we have covered these objectives of surveying. For what purpose we have to do the survey? This objective we have seen in the last lecture. So today we will see the uh, what includes in the surveying and leveling, and what we have to do as a surveyor. So uh, if you see here, surveying includes measurement of distances and angles. Surveying includes measurement of distances and angle in horizontal and vertical plane. As we discussed, पेपरवरती आपण अँगल मेजर करणं किंवा 2 पॉइंट मार्क करून त्याच्यामधलं डिस्टन्स मेजर करणं खूप सोपं आहे. बरोबर आहे का? एखादं तुमच्याजवळ पेज दिलं, त्या पेजवरती 2 कोपऱ्यात 2 पॉइंट जर मार्क केले, तर पट्टीनं तुम्ही काय करू शकता? त्या 2 पॉइंटवरचं डिस्टन्स मेजर करू शकता. सिमिलरली जर तुम्हाला एक हॉरिझॉन्टल लाईन मार्क करून दिली पेजवरती आणि एका कॉर्नरवरून तुम्हाला 90 डिग्रीचा अँगल मेजर करून दुसरी लाईन काढा म्हटलं तर तुम्ही ती काढू शकता. बट on the ground you have to measure the distance between 2 points, and you have to measure the horizontal angle between 2 points from the third station. मग हे सर्वेइंग मध्ये केलं जातं. मग सर्वेइंग मध्ये ते सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये काय येतं, तर जे काय ग्राउंड वरती आपण स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करतोय, ते स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही 2 पॉइंट मधलं डिस्टन्स माहित असणं गरजेचं आहे, किंवा एखादी रूम असेल तर त्याचा डायगोनल अँगल किती आहे, डायगोनल डिस्टन्स किती आहे, या पद्धतीनं तुम्हाला डिस्टन्सेस मेजर करावे लागतात किंवा अँगल्स मेजर करावे लागतात. सो फॉर दॅट सम ऑफ दी इन्स्ट्रुमेंट्स आर अवेलेबल इन दी फील्ड ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये सर्वे करण्यासाठी बरेचसे डिस्टन्स इन्स्ट्रुमेंट अवेलेबल आहेत. सो नेक्स्ट पॉइंट, व्हाईल लेवलिंग इज मेजरमेंट ऑफ हाईट इज अ व्हर्टिकल प्लेन. म्हणजे सर्वेइंग मध्ये आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्सेस, व्हर्टिकल डिस्टन्सेस, हॉरिझॉन्टल अँगल, व्हर्टिकल अँगल मेजर करतो काही इन्स्ट्रुमेंटचा वापर करून. सिमिलरली लेवलिंग वर्ड इज नथिंग बट दी मेजरमेंट ऑफ हाईट. लेवल, एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटची लेवल म्हणजेच काय असणार हो? हाईट असणार आहे. आपण डिस्कशन केलं काल की समुद्र सपाटीपासून आपण जर एखाद्या उंचीवरती असेल तर समुद्र सपाटीची हाईट जर आपण 0 म्हटलं, तर त्या उंचीवर, ज्या उंचीवर आपण असेल तिथली हाईटचा डिफरन्स म्हणजे आपली काय असणार आहे? हाईट असणार आहे. तिथल्या इलेव्हेशन डिफरन्स म्हणजेच लेवल, एकमेकांमधली लेवल, त्यालाच आपण हाईट म्हणतो. आणि कालच्या पाठीमागच्या लेक्चरच्या डिस्कशन प्रमाणे काय की सर्वेइंग किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये जे काय स्ट्रक्चर्स आपण कन्स्ट्रक्ट केलेले आहेत ते पूर्णपणे समुद्र सपाटीला आपण 0 म्हटलेलं आहे कराचीच्या, आणि त्या 0च्या रिस्पेक्ट टू आपण आपली उंची मेजर करतोय सगळी कुठल्याही स्ट्रक्चरचं कन्स्ट्रक्शन करताना. मग ती लेवल ऑलरेडीच आपण ट्रान्सफर करून ठेवलेली आहे प्रत्येक सिटीमध्ये, शहरामध्ये, प्रत्येक रेल्वे स्टेशनला आहेच आहे. with respect to that we can work. So what include in the surveying? The measurement of distances, horizontal and vertical, measurement of angles, horizontal and vertical, and leveling is measurement of height. These main 3 parameters are basically comes under the surveying. हे बेसिक पॅरामीटर्स सर्वेइंग मध्ये आपल्याला मेजर करावेच लागतात. आता एखादं एक्झाम्पल जर घेतलं आपण रोडचं, रोड आहे 10-20 किलोमीटर, 50 किलोमीटर, एकसारखं ग्राउंड आहे का हो रोड्सला? नाहीये. कधी आपण काय करतो, थोडंसं टेकडीवरती चढतो, कधी कधी थोडंसं स्लोप मध्ये जातो. मग ही जी लेवल आहे, हा स्लोप चढणं किंवा लेवल, ही जशी ग्राउंडची लेवल आहे त्याला फक्त व्हेकलच्या स्पीडला मेंटेन करून तो स्लोप मेंटेन केलेला आहे. मग ते म्हणजेच काय केलं तर लेवल काढलेले आहेत. व्हेकलच्या स्पीडला ऑब्स्ट्रक्शन न होता व्हेकल पास होऊन जावी याचा विचार करून
त्या रोडच्या लेवल काढलेल्या आहेत. म्हणजेच हाईट जी कमी जास्त होती ती मेंटेन केलेली आहे आणि तुमची व्हेइकल त्या स्पीडनं मेंटेन होत असते. सो दॅट कम्स अंडर दी लेव्हलिंग. म्हणजे हाईटचा इलेव्हेशन डिफरन्स जो आहे तो आपण काय करतो, कमी जास्त करून लेवल करून ते स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करतो इन द फील्ड ऑफ रोड ऑर रेल्वे. बिल्डिंगमध्ये काय करतो, तर बिल्डिंगमध्ये आपण जमीन लेवलला असतो. त्यानंतर कॉलम उभा केल्यानंतर एक स्लॅब कन्स्ट्रक्ट करतो. मग जमीन लेवलपासून किंवा प्लिंथ लेवलपासून स्लॅबची हाईट काहीतरी असणार आहे 3 मीटर, 3.25 मीटर. म्हणजे ती या फ्लोअरपासून त्या फ्लोअरची हाईट झाली. त्याच्यावरती दुसरा फ्लोअर कन्स्ट्रक्ट केला, त्याची पण हाईट आपण मेजर करतो. असं तुमचं G+10, 20, 30 स्टोरेज कितीही मोठी बिल्डिंग मजली असेल, तर उंचीवरती आणि लेव्हलवरती आपण वर जात असतो. सो दॅट पार्ट वी हॅव टू मेजर इन दी सिव्हिल इंजिनिअरिंग. देन आता हे मेजर करण्यासाठी कोणकोणते इन्स्ट्रुमेंट लागतात? सी हिअर चेन, कंपास, लेवल, थिओडलाइट. Okay. Now first we will see chain. So chain instrument is used for measurement of distance. Horizontal distance measure करण्यासाठी चेन वापरतो. आणि चेन किंवा कंपास हे इन्स्ट्रुमेंट यूज करून तुम्हाला आपल्या या बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल्स करायचे आहेत. चेननी कसं ग्राउंडवरती डिस्टन्स मेजर करायचं, कंपासनी दोन पॉइंट मधला अँगल कसा मेजर करायचा, याचे प्रॅक्टिकल्स आहेत. मग काय सांगितलं, चेननं काय करतो, हॉरिझॉन्टल डिस्टन्स मेजर करतो. कंपासनी काय करतो आपण, अँगल मेजर करतो. कंपासनी अँगल मेजर करतो, मग तो बी हॉरिझॉन्टल मेजर करतो. चेन आणि कंपासनं हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि हॉरिझॉन्टल अँगल मेजर करतो, या दोन इन्स्ट्रुमेंट. तिसरं आहे ते लेवल. लेवलनं आपण लेवल काढतो की म्हणजेच उंची मोजतो. कुठल्याही 2 पॉइंट मधली उंची किती आहे, आपण या लेवलिंग, इथं आपल्याला 2 टाइपची इन्स्ट्रुमेंट तुम्हाला वरून आपण प्रॅक्टिकल करू शकतो. सॉरी, या ठिकाणी एम आहे, डम्पी लेवल आणि ॲटो लेवल, अशा 2 ॲटो लेवल आणि डम्पी लेवल अशी इन्स्ट्रुमेंट आहेत. आपण इथं पाहिलं, पुढच्या स्लाइडमध्ये पण दाखवतो तुम्हाला. डम्पी लेवल आणि ॲटो लेवल, लेवलमध्ये ह्या 2 टाइपची इन्स्ट्रुमेंट यूज करून तुम्हाला हाईट मेजर करायचे. म्हणजेच विथ रिस्पेक्ट टू एनी पॉइंट यू हॅव टू मेजर दी हाईट. एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटची उंची किती आहे, समजा एखादा टेकडीवरती पॉइंट आहे, दुसरा ग्राउंडवरती खाली आहे, तर दोन्ही मधला इलेव्हेशन डिफरन्स म्हणजे उंचीचा डिफरन्स किती आहे, दॅट इज नथिंग बट हाईट. सो दॅट मेजर्ड बाय लेवल. देन थिओडलाइट. थिओडलाइटने आपण व्हर्टिकल अँगल मेजर करू शकतो. व्हर्टिकल अँगल और डिस्टन्स, व्हर्टिकल डिस्टन्स और व्हर्टिकल अँगल हे थिओडलाइटने मेजर करू शकतो. सो चेननी काय करू शकतो, हॉरिझॉन्टल डिस्टन्स. कंपासनी काय करू शकतो, हॉरिझॉन्टल अँगल. लेवलनी काय करू शकतो, उंची मोजू शकतो. आणि थिओडलाइटनी काय करू शकतोय, तर व्हर्टिकल प्लेन मधले जे अँगल्स आहेत किंवा डिस्टन्सेस आहेत, व्हर्टिकल अँगल किंवा व्हर्टिकल डिस्टन्स थिओडलाइटनी मेजर करू. सो दीज आर दी इन्स्ट्रुमेंट वी आर युजिंग फॉर दी survey purpose. It means measurement of distances, angles and height. So here written are the instruments used for the surveying. Chain, compass, level, theodolite are the instrument used for the survey. So now surveying fixes the relative position of different points on the basis of the surface of the earth. Now अशा पद्धतीने आपली अर्थ आहे, तर ही अर्थ अशा पद्धतीने 2 इक्वेटर मध्ये डिवाइड आहे. हा तुमचा आहे तो ईस्ट, हा आहे तो तुमचा नॉर्थ पोल आहे. सो नॉर्थ आणि ईस्ट पोल. आपण पृथ्वीवरती कुठेही असू शकतो अशा पॉइंट मध्ये. सो वी हॅव टू फाइंड रिलेटिव्ह पोझिशन ऑफ डिफरंट पॉइंट. सो दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड हिअर, रिलेटिव्ह पोझिशन ऑफ डिफरंट पॉइंट. सर्वेइंग काय करतंय, फिक्स करतंय. काय फिक्स करतंय, रिलेटिव्ह पोझिशन ऑफ डिफरंट पॉइंट. इट मीन्स व्हॉट,
द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ डिफरंट पॉइंट म्हणजेच समजा इथे एक स्केच काढलं. समजा हा एक पॉइंट आहे. इथली उंची आपल्याला माहित आहे. या ठिकाणची उंची माहित आहे. तर या उंचीच्या रिस्पेक्ट टू इथली उंची आपण काढू शकतो. या पॉइंटची उंची काढू शकतो. म्हणजे रिलेटिव्ह पोझिशन. रिलेटिव्ह पोझिशन म्हणजे हा 1 नंबर पॉइंट असेल, हा 2 नंबर पॉइंट असेल, तर या 2 नंबरच्या पॉइंटची इथली उंची, 1 नंबरच्या पॉइंटची या ठिकाणची उंची आणि 2 नंबरच्या पॉइंटची या ठिकाणची उंची विथ रिस्पेक्ट टू धिस पॉइंट. ह्याला आपण बेंचमार्क असं म्हणतो. BM बेंचमार्क. म्हणजे कुठल्याही ठिकाणी आपण समजा इथं 100 व्हॅल्यू आहे. या ठिकाणची जी उंची आहे 100 मीटर आहे असं आपण ॲज्युमलं. तर 100 मीटरच्या विथ रिस्पेक्ट टू इथं किती आहे, इथं किती आहे. मग समजा ही 105 असेल इथं. इथं 106.25 असेल. सो लाइक धिस वी कॅन फिक्स द पोझिशन. रिलेटिव्ह पोझिशन म्हणजे याच्या विथ रिस्पेक्ट टू या पॉइंटची उंची, या पॉइंटची उंची. आता आपण उंची जी मोजतोय ऍक्च्युली जर मोजायची म्हटलं तर समुद्र सपाटीपासूनच आपण मोजलेली आहे. म्हणजे समुद्र सपाटीला 0 म्हटलंय तर कोल्हापूरला 420 आहे फॉर एक्झाम्पल. तर पंढरपूरला 470 आहे. एक्झाम्पल घेतोय आपण. तर इथं जर 470 आहे म्हटलं तर या 470च्या विथ रिस्पेक्ट टू स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या गेटवरती किती उंची असेल समजा, किंवा स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजची बिल्डिंग आहे त्याच्या टॉप फ्लोअरच्या स्लॅबवरती किती उंची असेल, असं आपण विथ रिस्पेक्ट टू एखाद्या पॉइंटची उंची मोजू शकतो. समुद्र सपाटीपासून असेल किंवा जमिनीपासून असेल. अलग लक्षात. सर्वेइंग फिक्सेस रिलेटिव्ह पोझिशन ऑफ डिफरंट पॉइंट. रिलेटिव्ह म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एनी पॉइंट दुसऱ्या पॉइंटची उंची किती. ऑन दी बेसिस ऑफ सरफेस ऑफ अर्थ. ह्या अर्थच्या सरफेसवरती कुठेही आपण कुठल्याही पॉइंटची कुठल्याही विथ रिस्पेक्ट टू उंची मोजू शकतो. आर यू गेटिंग? By Yes, sir. using such instruments in the field of civil engineering. Then it also include measurement of areas and volume. सर्वेइंग मध्ये अजून काय करतो आपण? एरियाज अँड व्हॉल्यूम मेजर करतो. आता बघा एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक रोड कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर तो रोड कन्स्ट्रक्ट करत असताना आपण काय करतो? सर्वात खालचा लेअर मुर्मीकरणाचा असतो. आता तुमची मुर्मीकरणाची जाडी ठरलेली आहे. डिझाईन केल्यानंतर मुर्मीकरणाची खालची जाडी ठरलेली आहे. पण 10 किलोमीटरचं मुर्मीकरण 100 mm जाडीनं करायचं असेल. बघा 10 किलोमीटरचं 100 mm जाडीनं 6 मीटर विड्थनं जर मुर्मीकरण करायचं असेल तर किती मुरुम लागेल कॅल्क्युलेशन करू शकतो ना आपण. सिंपल आहे. हा रोड आहे. हा 6 मीटर विड्थ आहे. आणि ही विड्थ झाली. ह्याची उंची म्हणजे एवढ्या जाडीला म्हणजे 100 mm एवढ्या जाडीला तुम्हाला करायचं आहे मुर्मीकरण. किती किलोमीटर करायचं आहे? 10 किलोमीटर करायचं आहे. तर याचा व्हॉल्यूम काढू शकतो. किती मुरुम लागेल आपल्याला? सोपं आहे. काय करणार आपण? सिम्पली तिन्हीची काय करणार आहे? मल्टिप्लिकेशन. फक्त 1 युनिट ठेवणार आहे. हे MM मध्ये आहे, हे मीटर मध्ये आहे, किलोमीटर मध्ये आहे. किलोमीटरचं मीटर करा. 6 मीटर आहे असं राहू द्या. 100 mm चं परत मीटर करा. या तिन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला व्हॉल्यूम मध्ये तेवढा रोड मध्ये मुरुम भरायला किती क्वांटिटी ऑफ मुरुम लागेल तो कशामध्ये मिळेल? मीटर क्यूब मध्ये मिळेल. कारण का ह्याचं पण मीटर युनिट करणार, याचं पण मीटर आहे आणि याचं पण मीटर आहे. मग हे मीटर क्यूब मध्ये झाल्या. मग मीटर क्यूब समजा तुम्हाला ब्रास मध्ये काढायचं असेल तर काय असतं? तर 2.83 मीटर क्यूब म्हणजेच 1 ब्रास. मग ही जेवढी व्हॅल्यू येईल कॅल्क्युलेशनची त्याला जर 2.83 न भागलं तर किती ब्रास मुरुम लागेल?
आता हा पार्ट सगळा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिटेल थर्ड अँड फायनल इयरला लर्न करायचा आहे. दोज हू आर सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट. क्वांटिटी कशी काढायची, किती व्हॉल्यूम लागेल, किती एरिया आहे, हे सगळे कॅल्क्युलेशन्स थर्ड इयर आणि फायनल इयरला आहेत. ॲज अन you all the first year engineering students, you may know what include in the सर्विंग. सर्विंग मध्ये एरिया काढला जातो, व्हॉल्यूम काढला जातो आणि मग ऍक्च्युअल व्हॉल्यूम असं आपण कॅल्क्युलेशन करतो. हाऊ मच मुरुम रिक्वायर्ड. आपण म्हणतो ना, मला बंगलो बांधायचा आहे, तर मला किती खर्च येईल, किती कॉस्ट येईल, एस्टिमेट येईल. तर त्याचं डिटेल एस्टिमेट किंवा कॉस्ट आपण कॅल्क्युलेट करू शकतो बाय इन दिस वे, बाय मेजरिंग दी एरिया अँड व्हॉल्यूम. ओके. सो नाव हे जे आहेत युनिट्स, हे युनिट्स पण तुम्हाला मी या चॅप्टरच्या एंडला सांगेल, युनिटचं कन्व्हर्जन. बेसिक एम ऑफ दी सर्वेइंग इज टू प्रिपेअर मॅप ऑफ दी एरिया टू सम स्केल. बेसिक एम सर्विंगचं आपण काय गोष्टी पहिल्या सर्विंगमध्ये काय करतोय, डिस्टन्सेस, अँगल्स मेजर करतोय, उंची काढतोय. त्याच्यानंतर पण आपण काय करू शकतोय म्हटलं, एरिया काढू शकतोय, व्हॉल्यूम काढू शकतोय. Then one more basic aim of the surveying is to prepare map of the area to some scale. तो मॅप काढायचा म्हणजे कसं काढायचं? ॲज आय टोल्ड यू इन द लास्ट लेक्चर, हा समजा एखादा एरिया आहे, तर या एरियाचं तुम्हाला मॅप काढायचं आहे, म्हणजेच लेवल कशी आहे ते ठरवायचं आहे. तर सांगितलं होतं की या पद्धतीनं तुम्हाला काय करावं लागेल, त्या एरियाचं ग्रीड आखून घ्यावं लागेल, 1 मीटर बाय 1 मीटर एरियाचं. आणि मग तुम्ही जे इन्स्ट्रुमेंट आहेत, त्या इन्स्ट्रुमेंटनी काय करू शकता, या प्रत्येक पॉइंटची उंची मोजू शकता. म्हणजे रीडिंग घ्यायचं प्रत्येक पॉइंटचं. इथं लेव्हलिंग स्टाफ म्हणून एक इन्स्ट्रुमेंट आहे, ते या ठिकाणी ठेवायचं आणि इथून ते मेजर करायचं. आणि मेजर केल्यानंतर विथ रिस्पेक्ट टू एनी पॉइंट, अशा कुठल्याही एका पॉइंटच्या रिस्पेक्टनं या प्रत्येक पॉइंटची उंची किती आहे ती मेजर करायचं आणि हा परत पेपरवरती मॅप तयार करायचा. हा मॅप तयार करणे म्हणजे काय? एखादा 2 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटरच्या एरियाची ग्राउंडची लेवल कशी आहे, ती या पूर्णपणे एरियावरून कळते. मग कुठल्या बाजूला स्लोप देऊन त्या एरियाचं समजा वॉटर असेल, ते आपल्याला डायव्हर्ट करायचे असेल, तर आपण अशा पद्धतीचा डिटेल स्टडी हा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सेकंड इयर, थर्ड इयरला केला जातो. डिटेल स्टडी याचा. ॲज अॅन यू आर द फर्स्ट इयर इंजिनिअरिंग स्टुडंट्स, तुम्हाला फक्त एवढंच माहीत असलं पाहिजे, काय करतो आपण सर्विंगमध्ये, डिस्टन्सेस मेजर करतो, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, उंची मेजर करतो. त्यासाठी लागणारे चेन, कंपास, लेवल, थिओडलाइट ही इन्स्ट्रुमेंट आहेत. तसंच सर्वेइंग यूज करून आपण एरिया काढतो, व्हॉल्यूम काढतो आणि आपण मॅप प्रिपेअर करतो. म्हणजे हे तुम्हाला फक्त ॲज अन फर्स्ट इयर स्टुडंट एवढं माहीत पाहिजे, की जे अदर ब्रांचेसचे आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स सर पुढे गेल्यानंतर हे डिटेलमध्ये शिकणारच आहेत. कारण का हे डिटेलमध्ये शिकायचं म्हटलं तर या एका स्लाइडवरती 2 सब्जेक्ट आहेत. 2 सब्जेक्ट म्हणतोय मी. आपण फक्त एका सब्जेक्ट मधला एकच स्लाइड इथं समजून घेतोय. ओके. देन नेक्स्ट पॉइंट, सर्वेइंग इज कॅरीड आउट टू फिक्स द अलाइनमेंट ऑफ रोड. पुढचे बघा, 4th पॉइंट, सर्वेइंग इज कॅरीड आउट टू फिक्स द अलाइनमेंट ऑफ रोड, रेल्वे, कॅनॉल. आता मला एक सांगा, रोड, रेल्वे, कॅनॉल हे एका ठिकाणी असणारे स्ट्रक्चर आहेत का हो? रोड, रेल्वे आणि कॅनॉल नाही. नो सर. नाही. म्हणजे हे कसे आहेत? नो सर. याला लेंथ खूप आहे. 20 किलोमीटर, 40 किलोमीटर, 100 किलोमीटर, 200 किलोमीटर, बरोबर आहे? प्रत्येक बघा रोड तुम्ही पाहिलाय सर्वांनी, रेल्वे पण पाहिलाय सर्वांनी, रेल्वे, कॅनॉल पाहिलाय. म्हणजे याची जी लेंथ आहे ती किलोमीटरमध्ये आहे. मग त्याची एक सेंटर लाईन फिक्स करणं गरजेचं आहे. का आपल्याला वाटतंय म्हणून कुठेही कुणाच्याही शेतातून, रानातून रोड नेऊन चालेल का? नाहीये. रोड कन्स्ट्रक्ट करण्या अगोदर त्याचा सर्वे होतो. म्हणजेच काय होतं, तर त्या रोडची पहिली सेंटर लाईन फिक्स केली जाते. सेंटर लाईन पासून डाव्या बाजूला किती रोड असला पाहिजे मीटरचा आणि उजव्या बाजूला किती असला पाहिजे. आता काही लोकांनी पाहिलं असेल, कुणाच्या जवळपास सिटीतून, शहरातून मोठा रोड गेलेला आहे. त्याच्या अगोदर सर्वे करून काय करतात, तर त्या रोडची पहिला रोड आहे त्याची सेंटर लाईन मार्क करतात आणि त्याच्यापासून
परत लेफ्ट साईडला आणि राईट साईडला किती किती मीटर जे काही डिझाईन मध्ये प्लॅनिंग मध्ये ठरलं असेल ह्या पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटचं, ते काय करतात, तेवढ्या विड्थ टाकून घेतात. रोड अलाइनमेंट, इथं वर्ड महत्वाचा काय, फिक्स दी अलाइनमेंट, म्हणजे सेंटर लाईन ऑफ द रोड रेल्वे कॅनॉल फिक्स करतो. कशाने? सर्वेनी आपण. बिफोर कन्स्ट्रक्शन. आता कॅनॉल आपण एखादा अजून तयारच नाहीये. तयार झाल्यावर आपल्याला दिसतं की अरे वा, इथं कॅनॉल आहे. पण तयार होण्याच्या अगोदरची सिच्युएशन काय असते हो? कसंही ग्राउंड असतं तिथं, ओबड दबड स्लोप काही असतं त्या ठिकाणी. आणि मग आपल्याला पियर मार्क करत, समजा इथं बाई लाईन मार्क केली मी, तर हा स्टार्टिंग पॉइंट आहे कॅनॉलचा, तर असं रोडच्या सेंटरवरती असे पियर मार्क करायचे सेंटर लाईन वरती. आणि मग याच्या पलीकडं या बाजूला आणि या बाजूला परत तुमचं मेजरमेंट होतं आणि इथून कॅनॉल, रोड, रेल्वे ह्या सेंटर लाईनच्या विथ रिस्पेक्ट टू कन्स्ट्रक्ट केलं जातं. So surveying is carried out to fix the alignment of road, railway and canal. Then it is also useful in selecting the site for the construction of structure. सर्वेचा अजून कशासाठी उपयोग होतो? तर एखादं स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करण्यासाठी साईट सिलेक्ट करायची. ती साईट युजफुल आहे की नाही. ज्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही, ज्या ठिकाणी आपण एखाद्या हिली एरियामध्ये टेकडीवरती उभा राहू शकत नाही, त्या ठिकाणी आपण जर म्हटलं, की मला इथं 5 स्टार बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची आहे. पॉसिबल आहे का हो? जिथं आपल्याला स्टीप स्लोप आहे, कडा आहे, त्या ठिकाणी आपण असा विचार करतो. मग कुठं कोणतं स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करायचं, त्यासाठी साईट सुटेबल आहे की नाही, हा आपण सर्व्हे करून ठरवू शकतो. म्हणजे प्रिलिमिनरी साईट जाऊन बघणे, जस्ट ओव्हरव्ह्यू, त्यानंतर काहीतरी मेजरमेंट घेणे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स, व्हर्टिकल डिस्टन्स, आपल्याला जे स्ट्रक्चर उभा करायचं आहे त्या स्ट्रक्चरसाठी लागणारी जागा तिथं व्यवस्थित अवेलेबल आहे की नाही. त्यानंतर मग जमिनीचा उतार कसा आहे, मग ते स्ट्रक्चर तिथं कन्स्ट्रक्ट होऊ शकेल की नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करण्या अगोदर आपल्याला ठरवायच्या असतात, त्या सर्वेइंग मध्ये येतात. देन modern surveying instrument like electronics total station, global positioning system are the modern electronics digital instruments for the survey work. सर्वे वर्क करण्यासाठी चेन कंपास लेवल थिओडलाइट तर वापरतोच. बघा, सर्वेइंग करण्यासाठी चेन कंपास लेवल थिओडलाइट तर आपण वरती पाहिलेला वापरतोच. पण त्याच्याबरोबर मॉडर्न सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट लाईक इलेक्ट्रॉनिक्स टोटल स्टेशन. So total station is one of the advanced instrument in the field of civil engineering for the surveying work. हे इलेक्ट्रॉनिक्स बेस्ड आहे, सगळं डिजिटल आहे ह्याच्यामध्ये. एखाद्या पॉइंट वरती ऑब्झर्व करायचं, त्याला क्लिक केलं, जिथं मशीन लावलेलं आहे हे टोटल स्टेशन, तुमचा अर्धा किलोमीटर 1 किलोमीटरचा एखादा ऑब्जेक्ट असेल, त्याला क्लिक, लेझर, हे लेझर वरती चालतं, क्लिक केलं तर त्या 1 किलोमीटरच्या पॉइंटवरचं आपलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स एक्झॅक्ट किती आहे हॉरिझॉन्टली, इतक्या फास्ट हे इन्स्ट्रुमेंट सांगतं. किंवा उंची, या लेवल आणि थिओडलाइट बरोबर उंची पण सांगायचं काम हे टोटल स्टेशन करतो. सो दिस इज दी वन ऑफ दी ॲडव्हान्स्ड इन्स्ट्रुमेंट. तुमच्या आता लेटेस्ट कुणाच्या गावामध्ये, घरामध्ये जमिनीची मोजणी वगैरे करायला आलेली कुणी पाहिलेत का? तर त्या ठिकाणी हे टोटल स्टेशन इन्स्ट्रुमेंट असतं. तुमच्या जमिनीच्या बाउंड्रीज काय आहेत त्या मार्क केल्या जातात आणि त्या ठिकाणचे एका ठिकाणी टोटल स्टेशन उभा करून डिस्टन्सेस मोजले जातात आणि त्याच्यावरून तुमच्या जमिनीचा एरिया किती आहे, तुमचं किती क्षेत्र आहे ते काढलं जातं. दॅट द इन्स्ट्रुमेंट युज्ड फॉर दॅट इज टोटल स्टेशन. लक्षात ठेवा, एवढं तर माहित असू द्या, जे नॉन सिव्हिलियन आहेत ते, म्हणजे सिव्हिलच्या स्टुडंटना तर पुढे आहेच ह्याचा डिटेल अभ्यास, पण जे सिव्हिलमध्ये नाहीत त्यांना माहित असावं की आपली मोजणी करायला कुठलं मशीन असतं ते, तर हे टोटल स्टेशन असतं. ओके. देन ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, GPS.
ग्लोबल मीन्स व्हॉट? जागतिक. ओके, म्हणजे ग्लोब म्हणजे पूर्णपणे वर्ल्ड. पोझिशनिंग म्हणजे पोझिशन आणि सिस्टम. ग्लोब वरती आपली पोझिशन फाइंड आउट करण्याची जी सिस्टम आहे दॅट इज दी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. त्यालाच आपण जीपीएस म्हणतो आणि जीपीएस सध्या आपण आपल्या मोबाईलमध्ये आहे नेव्हिगेशन पर्पजसाठी किंवा गुगल मॅप आहे. तर तिथं आपल्याला आपली स्वतःची पोझिशन अर्थवरती कुठं आहे, म्हणजेच इथं आता सांगितलं हा एक पृथ्वीचा मी इथं अर्थ काढलेले आहे नॉर्थ आणि ईस्ट कोऑर्डिनेट. तर या नॉर्थ कोऑर्डिनेट आणि ईस्ट कोऑर्डिनेट पासून आपण कोणत्या ठिकाणी आहे, तर याचं हे डिस्टन्स म्हणजे या पोल पासून आणि या पोल पासून आपण कुठे आहे याचं डिस्टन्स आपल्याला आता आपली अर्थ तर सर्क्युलर आहे थोडीशी, मग आपल्याला ते कशामध्ये मिळतं तर डिग्रीमध्ये मिळतं. तर नॉर्थचं समजा इथलं पोझिशन नॉर्थकडनं 0 डिग्री 13 मिनिट 20 सेकंद असे असेल, तर ईस्टकडनं 79 डिग्री 14 मिनिट या पद्धतीनं आपल्याला आपली पोझिशन कुठेही ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणची पोझिशन जीपीएस यूज करून मिळते आपल्याला. देन रिमोट सेन्सिंग अँड जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम are adopted for surveying and planning of many civil engineering project. जसं की टोटल स्टेशन ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आहे, तसंच रिमोट सेन्सिंग अँड जीआयएस जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम, these are the advanced technologies we are using nowadays for the surveying purpose. आणि ती सध्या गव्हर्नमेंटमध्येच यूज केली जातात. रिमोट सेन्सिंग आता याच्या पुढचा रिमोट सेन्सिंगच तुमचं डिसिप्लिन आहे, त्याच्यामध्ये आपण डिटेल बघू. पण रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस हे सुद्धा एक सर्वे करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ॲडव्हान्स टेक्निक आहेत. आर यू गेटिंग सर्वेइंग अँड लेवलिंग? Yes, sir. सर्वेइंग आणि लेवलिंग मध्ये आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्सेस, व्हर्टिकल डिस्टन्सेस, हॉरिझॉन्टल अँगल, व्हर्टिकल अँगल आणि उंची हे मेजर करतो. हे मेजर करण्यासाठी ही इन्स्ट्रुमेंट वापरतो. आणखी काय करतो? एरिया मेजर करतो, व्हॉल्यूम मेजर करतो, रोडची अलाइनमेंट, रेल्वेची अलाइनमेंट, कॅनलची अलाइनमेंट फिक्स करतो आणि हे सारे टोटल स्टेशन, जीआयएस, जीपीएस या टेक्निक्स वापरतो सर्वेइंगमध्ये. आलं लक्षात? ओके. देन इफ यू सी हिअर इमेजेस, की जसं मी काय म्हटलं, एखाद्या ठिकाणची उंची काढायची असेल तर बघा हा लेवलिंग स्टाफ आहे. हा पुढे पकडून उभा राहिलेला जो पर्सन आहे डाव्या पिक्चरमध्ये, याला लेवलिंग स्टाफ म्हणतात. याच्यावर ते मार्किंग असतात उंची कशी मोजायची. आणि हे जे पर्सन इथं एक स्टँड आहे, त्या स्टँडला हे मशीन लावलेलं आहे, इन्स्ट्रुमेंट लावलेलं आहे. हे टोटल स्टेशन आहे. हे टोटल स्टेशन इन्स्ट्रुमेंट काय करतो, या स्टाफ वरती रिडिंग मेजर करतो. रिडिंग मेजर केल्यानंतर इथल्या उंचीच्या विथ रिस्पेक्ट टू इथली उंची किती आहे जमिनीची ते आपण काढू शकतो. सिमिलरली सेकंड इमेज जर तुम्ही पाहिली, सेकंड इमेज मध्ये पण काय दिसतंय, एक रोडचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ऑलरेडी आणि विथ रिस्पेक्ट टू हा जो स्टाफ पकडलेला आहे, पुढचा माणूस स्टाफ घेऊन उभा आहे, त्याच्यावरती त्या स्टाफवरती रिडिंग्स असतात, मार्किंग्स असतात. ते मार्किंग्स याच्यातून मेजर, आता ते मार्किंग कसे मेजर करायचे हा आपल्या प्रॅक्टिकलचा भाग आहे. तर इथून ते आपण मेजर करू शकतो. इथून ह्या स्टाफवरती बघायचं किती रिडिंग आहे, ते रिडिंग कसं मेजर करायचं ते तुम्हाला समोर स्टाफ असल्याशिवाय रिडिंग कसं मेजर करायचं दाखवताच येणार नाही. मग ते रिडिंग मेजर केल्यानंतर आपण या पॉइंटच्या उंचीच्या रिस्पेक्ट टू इथली उंची किती आहे ते काढू शकतो. असा स्टाफ आपण कुठेही पकडू शकतो, कुठल्याही लोकेशनला, आणि मग प्रत्येक ठिकाणची उंची मेजर करू शकतो. दॅट कम्स अंडर दी लेवलिंग अँड सर्वेइंग. आर यू गेटिंग? Yes, sir. Yes, sir.
So uh, next type of discipline or next discipline of civil engineering is the advanced construction. आता आपला टाइम 2 मिनिटात संपत आलाय, त्यामुळे हा डिसिप्लिन कंप्लीट होणार नाहीये. So just you read for the 1 minute what includes in the advanced construction. We will discuss this in the next lecture, but read only. काय काय याच्यामध्ये येते रीड तर करा तोपर्यंत. सर पायल म्हणजे काय? पाईल फाउंडेशन मध्ये जमिनीची जर सॉइलची जर बेरिंग कॅपॅसिटी कमी असेल, वरच्या स्ट्रक्चरचा लोड घेण्यासाठी जर माती जर तिथली जोडी कॅपेबल नसेल, तर आपण काय करतो, जमिनीमध्ये असं 10-15 मीटर उंचीला बोर होल जसं घेतो तसे होल्स घेतो, त्याच्यामध्ये पाईप इन्सर्ट करून कॉन्क्रीट भरतो पूर्णपणे 15 मीटर डेप्थला. असं जेवढी बिल्डिंगचा एरिया आहे तेवढ्या बिल्डिंगच्या एरियामध्ये डिपेंड्स अपॉन एरिया मग 10, 15, 20, 25 पाईल आपण तिथे इन्सर्ट करतो आणि मग त्याच्यावरती परत कॅप टाकतो. फाउंडेशन जे आपलं असतं खालचं, डायरेक्ट जमिनीवर न टाकता त्या कॅप मधून जे स्टील बाहेर आले त्या स्टीलला आपण ते फिक्स करत असतो. ओके सर. म्हणजे जमिनीवरती खूप खाली डेप्थला आपण कॉन्क्रीट असं 10-15 मीटरला खोदून त्या ठिकाणी आपण कॉन्क्रीट ओतलेलं असतं. ते खोदून म्हणजे पूर्ण खड्डा नाहीये, तर ड्रिल केलेलं असतं. जसं की आपण आपली बोर घेतो ना, तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे, पाण्यासाठी आपण जशी बोर घेतो, ती बोर जशी 500-600 फूट गेलेली असते, तशा पद्धतीने एक 10 मीटर पर्यंत आपण ते बोर घेतो आणि त्याच्यामध्ये पाईप इन्सर्ट करून कॉन्क्रीट ओततो, स्टील आणि कॉन्क्रीट. ओके सर. Okay, so our ओके time will सर. close within 30 seconds, so we will stop here. So this part we will see in the next lecture. Okay, so we'll stop.